राज्यभरातील लाल परीची चाकं आज थांबली आहेत। पुढच्या काही बातम्या या संदर्भातल्या। राज्यभरामध्ये आता एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकरता एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आहे। विशेष म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं अगदी त्याचप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावं, इतर सोयी सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांकरता हे संपाचं हत्यार उघडण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीकडून हा बंद पुकारण्यात आलाय। एसटी बंद झाल्यानं ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यानं चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे आणि वाशिम या ठिकाणी आता लाल परीची चाकं ही थांबलेली आहेत। याचा फटका मात्र ग्रामीण भागातल्या नागरिकांना होतोय। याखेरीज गणेशोत्सवाकरता आता आपलं गाव गाठणाऱ्या नोकरदार वर्गाला सुद्धा याचा फटका बसतोय। दरम्यान पुण्यातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत या सगळ्याचा आढावा घेण्यात आलेला आहे। विविध आगारातून आढावा घेण्यात येतोय, पण मागण्या काय ते आपण पाहतोय। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं, 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडा भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी, 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडा भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे। दरम्यान पुण्यातून आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। विविध मागण्यांसाठी आज सकाळपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी हे आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी धरणं आंदोलन होत आहेत। सध्या आपण स्वारगेट एसटी स्थानकामध्ये आहोत आणि इथे सुद्धा एसटी कर्मचारी आहेत ते आता एकत्र आलेले आहेत आणि सकाळपासून स्वारगेट एसटी डेपो मधून ज्या बसेस इतर ठिकाणी जात आहेत त्या बसेस मात्र थांबलेल्या आहेत आणि प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होत आहेत। याआधी सुद्धा राज्य सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून तुम्ही आज हे धरणे आंदोलन करताय। काय मागणी आहे तुमची? गेले 3 महिने झाले आमची राज्य सरकार आम्हाला नुसते हळूहळू करतायत, तारकावर तारका देत आहेत। 9 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करणार होतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे परिवहन सचिव आले। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 20 तारखेला 100% तुमची बैठक घेऊन आम्ही तुमचं त्यावर काहीतरी तोडगा काढू आणि तुम्ही फक्त तोच तर त्यांनी समिती नेमली, एसटीची समिती आणि युनियनची। आमच्या 13 युनियन एकत्र आहेत, 13 युनियननी समिती नेमून त्यामध्ये चर्चा आली। समिती आणि यांच्यामध्ये थोडं हे झालं चर्चा आणि ते द्यायचं कबुली पण झाली। पण मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेनंतर काय झालं, मुख्यमंत्र्याला काहीतरी दौरे लागले तर मुख्यमंत्री काय आणले, आम्ही एसटीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा करणार आहे, फक्त मला अजून 4 दिवस द्या। तर 4 दिवस झाले, आता 20 तारखेच्या आत पार 3 तारीख आली। आम्ही त्यांना म्हणजे 3 महिने गेले सांगितलं होतं की आम्ही 3 तारखेला आमचं शेवट, 3 तारखेला आम्ही सर्व कर्मचारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।